श्रोते हो, मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की वाचा नसे मुक्या वेदनांना, वाचा नसे मुक्या वेदनांना, भावनांचे गुंते कळले न मनांना. वाचा नसे मुक्या वेदनांना, भावनांचे गुंते कळले न मनांना. अंतरीचे भाव पोहोचले न अंतरात, अंतरीचे भाव पोहोचले न अंतरात. फुटला न घामही त्या बेधुंद क्षणांना, फुटला न घामही त्या बेधुंद क्षणांना. का कसे कुठे कळेना माझ्यातून हरवलो, का कसे कुठे कळेना माझ्यातून हरवलो. एकांतात कैकदा एकटाच मी झुरलो, एकांतात कैकदा एकटाच मी झुरलो. अस्तित्व न गवसले कोणात माझे मला, अस्तित्व न गवसले कोणात माझे मला. तेव्हा जरासा जास्तच हुरहुरलो, तेव्हा जरासा जास्तच हुरहुरलो. तर ही माझी एक रचना होती आणि याबरोबरच पुढच्या रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये अरुण पुराणिक सरांनी पुणे येथून लिहिलंय. अरुण पुराणिक सर लिहित आहेत पुणे येथून की चंद्राचं चांदणं किती शुभ पडलं, चंद्राचं चांदणं किती शुभ पडलं. जणू हिरकणीचं सारं दूधच सांडलं, जणू हिरकणीचं सारं दूधच सांडलं. वाह, खूप अप्रतिम आणि सुंदर. चंद्राचं चांदणं जणू हिरकणीच्या दुधासारखं आहे, असे अप्रतिम भाव सरांच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या एका आपण चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये स्नेहा केसरकर मॅडम यांनी लिहिले ठाणे येथून. स्नेहा केसरकर मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. पारिजातक या शीर्षकाखाली की सडा पारिजातकाचा परसदारी पडावा, सडा पारिजातकाचा परसदारी पडावा. मम जीवनात त्याचा मधुगंध दरवळावा, मम जीवनात त्याचा मधुगंध दरवळावा, मधुगंध दरवळावा. आणि पारिजातक हा प्रत्येकाला प्रिय असतो. पारिजातकाचा सडा जेव्हा परसदारामध्ये पडतो तेव्हा त्याच्या सुगंधाने अवघं घर, अवघा परिसर जो आहे तो सुगंधित होत असतो. तर त्या सुगंधासारखा तो सुगंध जो आहे तो जीवनामध्ये दरवळावा, असं अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ सिद्धी रावळ मॅडम यांनी जुन्नर येथून लिहिलं आहे. सौ सिद्धी रावळ मॅडम लिहित आहेत जुन्नर येथून. माऊलीचा स्पर्श या शीर्षकाखाली की धेनू हंबरते गोठ्यात उषक्काली, धेनू हंबरते गोठ्यात उषक्काली. वातावरण प्रसन्न झाले मायेने, वातावरण प्रसन्न झाले मायेने. सारी धरा आनंदली सौख्याने, सारी धरा आनंदली सौख्याने. वासरू मोहरले माऊलीच्या स्पर्शाने, वासरू मोहरले माऊलीच्या स्पर्शाने, माऊलीच्या स्पर्शाने. वाह, तर माऊलीचा स्पर्श. गोट्यामधली धेनू उषक्काली जेव्हा हंबरते तेव्हा वातावरण प्रसन्न होतं. माऊली तिच्या अंगावरून जेव्हा त्या धेनूच्या हात फिरवते तेव्हा खूप त्या धेनूला तृप्त झाल्यासारखं वाटतं. आणि जसं की वासरू अगदी मोहरून जातं त्या स्पर्शाने, तर त्या स्पर्शाबद्दल, त्या मोहरलेल्या क्षणांबद्दल खूप अप्रतिम सुंदररित्या भाव जे आहेत ते या रचनेमध्ये मॅडमनी मांडलेले होते. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ सुवर्णा विलास कस्तुरे विजापुरे मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलं आहे. सौ सुवर्णा विलास कस्तुरे विजापुरे मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून की चंद्रकोर राधा सावळ्यात लपली, चंद्रकोर राधा सावळ्यात लपली. रात्र मधुरही चांदण्यात सजली, रात्र मधुरही चांदण्यात सजली. वाह, तर चंद्रकोर राधा सावळ्यात लपली आणि मधुर रात्र जी आहे ती चांदण्यात सजली. तर राधेला चंद्रकोरीची उपमा देणारी आणि मधुर रात्री ही चांदण्यामध्ये सजली, असं अप्रतिम असं शब्दांकन असलेली मॅडमची ही रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये नाळ या शीर्षकाखाली वैशाली राऊत मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. नाळ जुळली गावाशी बंध मातीचा तुटेना, नाळ जुळली गावाशी बंध मातीचा तुटेना. संसार मांडला शहरात पण मन इथे रुजेना, संसार मांडला शहरात पण मन इथे रुजेना, पण मन इथे रुजेना. वाह, आणि खरं आहे की आपण कामधंद्याच्या निमित्ताने शहरामध्ये जातो, परंतु आपलं जे नातं असतं, गावाशी जुळलेलं नातं असतं, गावातल्या मातीशी जुळलेलं जे नातं असतं ते नातं कधी तुटत नाही.
आणि एक मजबुरी म्हणून, एक नाविलाज म्हणून गावापासून लोक शहरामध्ये जातात. कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं जरी गेले तरी गावाकडची माती, गावाकडची माणसं आणि गावाकडचं वातावरण जे आहे ते कायम खुणावत राहत असतं. ती नाळ जी जुळलेली असते ती कधीच तुटत नसते. आणि त्याबद्दल अप्रतिमरित्या शब्दांकन मॅडमच्या या चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या स्वप्न शीर्षकाखालील रचनेकडे आपण वळूयात. स्वप्न या शीर्षकाखाली मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत. मृणालिनी भनगे मॅडम यांनी स्वप्न या शीर्षकाखाली लिहिलं आहे की स्वप्न अशी कधी कधी पडतात, हिरव्या फांदीवर गुलाब फुलतात. स्वप्न अशी कधी कधी पडतात, हिरव्या फांदीवर गुलाब फुलतात. उडून जातात स्वप्नातील रावे, उडून जातात स्वप्नातील रावे. भूल भुलैया मनी खेळत राहतात, भूल भुलैया मनी खेळत राहतात, खेळत राहतात. वाह! तर स्वप्न ही खूप सुंदर असतात. ती स्वप्न जेव्हा आपल्याला पडतात तेव्हा मनाच्या हिरव्या फांदीवर गुलाब फुलत असतात. स्वप्नांचं एक मात्र बरं असतं, जे आपण वास्तवात जगू शकत नाही ते आपण स्वप्नांमध्ये जगत असतो. स्वप्नांमध्ये आपण खूप काही काही करत असतो. ज्या अशक्य गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण स्वप्नांमध्ये करत असतो, नाही का? त्यामुळं स्वप्नही पाहिली पाहिजे, स्वप्नही प्रत्येकाला आली पाहिजे. आणि कधीकधी स्वप्न ही साक्षात्कारसुद्धा करतात. स्वप्न आपल्याला मार्ग दाखवतात. स्वप्न आपल्याला आपल्या जीवनाची दिशा ठरवण्यासाठी मदतसुद्धा करतात. त्यामुळं जीवनामध्ये स्वप्नांचं खूप महत्त्व आहे, नाही का? तर या स्वप्नांना मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये सदानंद पाटील सर लिहित आहेत पिंपळघर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून. सदानंद पाटील सरांनी पिंपळघर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून लिहिलं आहे की जेव्हा जेव्हा तुझ्या केसात मोगऱ्याचा गजरा माळायचे, जेव्हा जेव्हा तुझ्या केसात मोगऱ्याचा गजरा माळायचो, तेव्हा तेव्हा सखे तुझ्या नजरेनेच हरखून जायचो, तेव्हा तेव्हा सखे तुझ्या नजरेनेच हरखून जायचो, हरखून जायचो. वाह वाह! खरंच की जेव्हा जेव्हा तुझ्या केसात मोगऱ्याचा गजरा माळायचो तेव्हा तेव्हा सखे तुझ्या नजरेनेच हरखून जायचो. आणि ती आणि मोगरा याचा खूप दृढ असा संबंध असतो. तिला मोगरा आवडतो, त्याला गुलाब आवडतो. तिच्या केसात गजरा माळताना त्याच्या डोळ्यातला आनंद जो असतो तो पाहण्यासारखा असतो. आणि जेव्हा तो तिच्या केसांमध्ये गजरा माळत असतो तेव्हा तिचं ते लाजणं हे काळीच चिरून टाकतं. तिच्या त्या लाजण्यानं माणूस घायाळ होऊन जातो. आणि जसं सरांनी लिहिलं आहे की नजरेनेच हरखून जायचं, तिची ती लाजरी नजर जी आहे ती पाहिल्यानंतर हरखून जायचं, असं सुंदर असं शब्दांकन सरांच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं. पुढच्या आपण एका सुंदर चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये वैशाली जाधव शिंदे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून. वैशाली जाधव शिंदे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिले लेक या शीर्षकाखाली की लेक लाडकी सखी बनली माझी आई, लेक लाडकी सखी बनली माझी आई, तीच माझी ताई नी ती लेखणीची शाई, तीच माझी ताई नी लेखणीची शाई, लेखणीची शाई. वाह! तर लेकीबद्दल खूप अप्रतिम भावस्पर्शी असं शब्दांकन मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका सुंदर अशा चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम वर्षाश्री या नावाने मॅडम लिहितात नागपूर येथून. त्यांनी लिहिलंय की थेंब तो पाण्याचा दवबिंदू पानावरचा, थेंब तो पाण्याचा दवबिंदू पानांवरचा, डोळ्यातला टिपकणारा थेंब प्रसंग सावरण्याचा, डोळ्यातला टपकणारा थेंब प्रसंग सावरण्याचा, प्रसंग सावरण्याचा. आणि खरं आहे की पाण्याचा एक थेंब, जसं पानावरचा दवबिंदूसुद्धा एक थेंब आहे, परंतु डोळ्यातला टपकणारा जो थेंब असतो तो प्रसंग सावरणारा असतो. आपल्यामुळं कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ नये ही काळजी घेतली पाहिजे. आपल्यामुळं कोणाला दुःख होऊ नये, आपण कोणाच्या दुःखाचं कारण होऊ नये. आपण जीवनामध्ये कोणाला सुख देऊ शकत नसेल तर कोणाला दुःख देऊ नये. हा साधा, सरळ आणि सोपा जगण्याचा एक मार्ग आहे. खूप अप्रतिम शब्दांकन डोळ्यातल्या टपकणाऱ्या थेंबाबद्दल, पानावरच्या दवबिंदूबद्दल आणि पाण्याच्या थेंबाबद्दल होतं.
खूप अप्रतिम या रचनेनंतर पुढच्या आपण एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की पहाट वारा मस्त गारवा क्षितिजावर पूर्वा रंगली. पहाट वारा मस्त गारवा क्षितिजावर पूर्वा रंगली. सोनसळी ते अवगुंठन, सोनसळी ते अवगुंठन. पांघरून अवनी लाजली, पांघरून अवनी लाजली, अवनी लाजली. वाह. तर पहाट वारा तो मस्त गारवा आणि क्षितिजावर रंगलेली पूर्वा, सोनसळी ते अवगुंठन, पांघरून लाजलेली अवनी. याला खूप सुंदररित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. निसर्गाचं, पहाटेच्या निसर्गाचं खूप अप्रतिम आणि सुंदर असं वर्णन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये विजय रमेश भामुगडे सर लिहित आहेत पुणे येथून. विजय रमेश भामुगडे सरांनी पुणे येथून लिहिलंय आत्मिकता आणि मानवता या शीर्षकाखाली सर लिहित आहेत की आम्हा अजान बालकावर कृपा केली तर तुम्ही, सद्भक्तीच्या सन्मार्गावर चालू लागलो आम्ही. आम्हा अजान बालकांवर कृपा केली तर तुम्ही, सद्भक्तीच्या सन्मार्गावर चालू लागलो आम्ही. सद्गुरू तुमची प्रत्येक शिकवण मनामध्ये वसावी, सद्गुरू तुमची प्रत्येक शिकवण मनामध्ये वसावी. आत्मिकता आणि मानवता संग संग सदा असावी, आत्मिकता आणि मानवता संग संग सदा असावी, सदा असावी. वाह. तर सद्भक्तीच्या सन्मार्गावर हे कृपेमुळं चालू लागलो. खूप अप्रतिम सुंदर भक्तिमय भाव मांडणारी सरांची ही रचना होती. श्रोते हो, या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या एका सुंदर रचनेकडे आपण वळूयात. वाढदिवस या शीर्षकाखाली सौ कल्पना चांदमलजी बंब मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून लिहिलंय. सौ कल्पना चांदमलजी बंब मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून की काल लाडकीचा वाढदिवस परमेश्वरास केले वंदन. काल लाडकीचा वाढदिवस परमेश्वरास केले वंदन. स्त्री जन्म मिळाला संकल्प कर्तृत्वाने बनवेल नंदनवन. स्त्री जन्म मिळाला संकल्प कर्तृत्वाने बनवेन नंदनवन, कर्तृत्वाने बनवेन नंदनवन. वाह. खूप अप्रतिम आणि सुंदर लाडक्या लेकीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मॅडमनी शब्दबद्ध केलेली ही सुंदर अशी चारोळी होती. आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या एका चारोळीमध्ये सौ उज्ज्वला ढमढेरे मॅडम लिहितात. सौ उज्ज्वला ढमढेरे मॅडम यांनी लिहिलं की प्रत्येकाच्या मनामध्ये राधा एक लपलेली, प्रत्येकाच्या मनामध्ये राधा एक लपलेली. छबी कान्हाची तिने मनामध्ये जपलेली, छबी कान्हाची तिने मनामध्ये जपलेली. वाह. तर चारच ओळीमध्ये राधा आणि कान्हा यांच्या मनातले भाव जे आहेत मॅडमनी अप्रतिमरित्या टिपलेले होते की प्रत्येकाच्या मनामध्ये एक राधा असते आणि प्रत्येक राधेच्या मनामध्ये एक कान्हा असतो. तर तो मनातला कान्हा आणि मनातली राधा यांचं जे मनाशी जुळलेलं नातं असतं ते नातं खूप दृढ असतं. आणि त्या नात्याला, त्या भावभावनांना या रचनेमध्ये मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ रिचा राजेश गांधी मॅडम लिहितात महाड रायगड येथून. सौ रिचा राजेश गांधी मॅडम यांनी महाड रायगड येथून लिहिलंय की वृंदावनी तुलसी माता शोभे, वृंदावनी तुलसी माता शोभे महिमा अगाध तुझा आई. वृंदावनी तुलसी माता शोभे महिमा अगाध तुझा आई. आरोग्यास असे उत्तम नकारात्मकतेला थारा न देई, आरोग्यास असे उत्तम नकारात्मकतेला थारा न देई, नकारात्मकतेला थारा न देई, थारा न देई. वाह. तर वृंदावनामध्ये तुलसी मातेसारखी शोभणारी आईची महिमा जी आहे ती अगाध असते. आणि आरोग्यास ही तुळशी जी आहे ती उत्तम असते आणि नकारात्मकतेला ही तुळस थारा देत नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे की अंगणामध्ये तुळस असल्यानंतर एक सकारात्मक अशी ऊर्जा जी आहे ती घरामध्ये पसरते. तुळशीचं आरोग्यासाठी खूप महत्त्व आहे हेही आपल्याला माहीत आहे. खूप अप्रतिम शब्दांकन तुलसी मातेबद्दल आणि आईची उपमा त्या तुलसी मातेला दिलेली आहे. खूप अप्रतिम अशा या रचनेनंतर पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात. आणि पुढच्या सुंदर अशा रचनेमध्ये विजय राधामाणिक वासाडे सर लिहित आहेत टेकडी कन्हान तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर येथून.
विजय राधामाणिक वासाडे सरांनी लिहिले, टेकडी कन्हान, तालुका पारशिवनी, जिल्हा नागपूर येथून. हल्ली जो तो मांडतो वेगळी आपली चूल. हल्ली जो तो मांडतो वेगळी आपली चूल. घर म्हणजे केवळ नवरा बायको निमूल. घर म्हणजे केवळ नवरा बायको निमूल. एक समाजातलं विराधक असं वास्तव सरांच्या या चारोळीमध्ये होतं की प्रत्येक मुलगा लग्न झाला की वेगळा राहतो. ते आई वडील ज्यांनी त्याला लहानाचं मोठं केलं, ज्यांनी त्याला स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन त्याचे लाड पुरवले, स्वतः उपाशी राहून त्याच्या मुखामध्ये घास घातला, स्वतःला गहाण ठेवून त्याला शिकवलं, त्याला स्थिरस्थावर केलं, त्या आईवडिलांनाच तो विसरून जातो. आणि ज्या मुली लग्न होऊन सासरी जातात त्यांनासुद्धा सासू सासऱ्यांची अडचण वाटायला लागते. त्यांना असं वाटायला लागतं की मी, माझा नवरा आणि माझी मुलं एवढंच आमचं जग असावं. याचे परिणाम असे होतात की जी मुलं असतात ती आजी आजोबांच्या प्रेमाला मुकतात. आजी आजोबांचं प्रेम, त्यांचे अनुभव, या सर्व गोष्टी त्या खूप मिस करतात. आणि सरांनी त्या विषयाला हात घालून खूप अप्रतिम असं शब्दांकन केलेलं आहे की हल्ली जो तो मांडतो वेगळी आपली चूल. घर म्हणजे केवळ नवरा बायको निमूल, की ज्याच्यामध्ये हल्लीच्या जगामध्ये दुसऱ्या कोणाला प्रवेश नाही असं एक मत बनत आहे. एकत्र कुटुंब व्यवस्था ही नष्ट होत आहे. त्याला जपलं पाहिजे. जसं आपण स्वतःला जपतो तसं वयस्कर लोकांनासुद्धा जपलं पाहिजे असं मला वाटतं. आणि खूप अप्रतिम असं शब्दांकन होतं.